दुर्गा सप्तशती म्हणजे देवीची शक्ती। दुर्गा सप्तशती हा देवी महात्म्याचा एक भाग आहे। यात देवीची अद्भुत शक्ती वर्णिलेली आहे। महिषासुरासारख्या राक्षसांचा नाश देवीने केला। ही कथा आपल्याला धैर्य शिकवते। संकटाच्या काळात दुर्गा सप्तशती वाचल्याने आपल्याला आधार मिळतो। हे पाठ आत्मविश्वास आपला वाढवतात। नवरात्र काळात याचे पठण विशेष महत्त्वाचे मानले जाते। श्रद्धेने वाचणाऱ्याला देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात। देवीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात। भक्ताला संकटातून निघण्याचा मार्ग सापडतो। संकटातून निघण्याचा मार्ग आपल्याला मिळतो। म्हणून दुर्गा सप्तशती हा विजय आणि शक्तीचा ग्रंथ आहे आणि तो आपण वाचायलाच हवा। दुर्गा सप्तशती नवरात्र विशेष। नवरात्र म्हटले की दुर्गा सप्तशतीची आठवण येते। या ग्रंथात 700 श्लोक आहेत। यात देवीचे विविध रूप आणि पराक्रम वर्णिलेले आहेत। शुभ निशुंभाचा वध यात सुंदर रीतीने सांगितलेला आहे। नवरात्रात याचे पठण करणे पुण्यकारक मानले जाते। दुर्गा सप्तशती हे भक्तांचे शक्तिशाली शस्त्र आणि अस्त्र आहे। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते। घरात शांती आणि समृद्धी वाढते। देवीचे दैवी संरक्षण आपल्याला वाढते आणि संकटातून निघण्याचा मार्ग आपल्याला सापडतो। म्हणून नवरात्रात दुर्गा सप्तशती नक्की पठण करा आणि नवरात्र विशेष म्हणून हा दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे तो नक्की वाचा। दुर्गा सप्तशती म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन। दुर्गा सप्तशती हा एक ग्रंथ नाही तर अध्यात्माचा एक मार्ग आहे। यात शक्ती, भक्ती आणि श्रद्धेचा सुंदर संगम आहे। देवीच्या लढाया आपल्या अंतर्मनातील संघर्ष दाखवतात। प्रत्येक श्लोकात सकारात्मक ऊर्जा आहे। यामुळे आपल्यातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा जाऊन आपण सकारात्मक बनतो। हे पठण केल्याने मन स्थिर होते। आपली बुद्धी सकारात्मक होते। नकारात्मक विचार नाहीसे होतात। आध्यात्मिक उन्नतीसाठी हा ग्रंथ अद्वितीय आहे। देवी आपल्याला अंतशक्ती देते। आपली अंतशक्ती देवी वाढवते। श्रद्धेने वाचल्यास जीवनात परिवर्तन घडते। म्हणून दुर्गा सप्तशती प्रत्येकाने जरूर वाचावी। दुर्गा सप्तशती म्हणजे पराक्रमाची गाथा। दुर्गा सप्तशती ही पराक्रमाची गाथा आहे। यात देवीने महिषासुराचा वध केला आहे। तिच्या पराक्रमाने देवांना विजय मिळाला आहे। ही कथा सांगते अन्याय कधीच टिकत नाही। सत्य नेहमीच विजयी ठरते। देवीचे धैर्य आपल्याला प्रेरणा देते। संकटांशी सामना करण्याची शिकवण यात आहे। भक्तीने वाचल्यास आपल्या मनातील भीती नाहीशी होते। जी आपल्याला भीती वाटते ती वाटत नाही। मनात साहस जागृत होते। मन साहसी होते। म्हणून दुर्गा सप्तशती म्हणजे पराक्रमाचा एक दीपस्तंभ आहे आणि दुर्गा सप्तशती म्हणजेच पराक्रमाची एक कथा आणि गाथा आहे। दुर्गा सप्तशती म्हणजे भक्तीचा संदेश। दुर्गा सप्तशती हा भक्तीचा आधार आहे। यात देवीचे महत्त्व सुंदर रीतीने सांगितलेले आहे, वर्णिलेले आहे। भक्ताला संकटात मार्ग मिळतो। संकटातून निघण्याचा मार्ग आपल्याला सापडतो। देवीची कृपा त्याच्या सोबत राहते। भक्तीने, शक्तीने आणि श्रद्धेने वाचल्यास सर्व कार्य आपले सफल होते। दुर्गा सप्तशती वाचताना भक्तिभाव, श्रद्धाभाव महत्त्वाचा आहे। श्रद्धा आणि समर्पण यातून देवी प्रसन्न होते। घरात आनंद आणि शांती वाढते। नकारात्मकता जाऊन सकारात्मकता वाढते। भक्ताला धैर्य, साहस मिळते। म्हणून दुर्गा सप्तशती म्हणजे भक्तीचा खरा संदेश आहे। दुर्गा सप्तशती म्हणजे नकारात्मकतेवर विजय। दुर्गा सप्तशती म्हणजे अंधकारावर प्रकाश। यातून नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। देवीचे नाव घेतल्याने भय नाहीसे होते। साहस आपल्याला मिळते। 700 श्लोकांमध्ये जीवनाचे रहस्य दडलेले आहे। यामुळे सकारात्मक विचार वाढतात। जीवनात ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो। जीवनात ऊर्जा आणि उत्साह येतो। अडथळे, अडचणी दूर होतात। संकटावर मात करण्याची आपल्याला ताकद मिळते। आपली मानसिकता वाढते आणि आपली जी ताकद आहे, मानसिक ताकद आहे ती वाढते। देवीची शक्ती आपल्या सोबत राहते। म्हणून दुर्गा सप्तशती हा विजयाचा एक मार्ग आहे। दुर्गा सप्तशती म्हणजे शक्तीची साधना। दुर्गा सप्तशती म्हणजे शक्तीची साधना। यात देवीच्या रूपांची उपासना केली जाते।
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे वर्णन यात आहे। यात देवीची रूपांची उपासना आहे। या रूपातून जीवनाची शिकवण आपल्याला मिळते। साधकाला दैवी शक्ती प्राप्त होते, साहस प्राप्त होते, आत्मविश्वास आणि धैर्य वाढते। भक्तीने वाचल्यास साधना सफल होते, अडचणींवर मात करता येते आणि संकटे दूर होतात। संकटांवर मात करता येते। देवी आपल्याला संरक्षण देते। म्हणून दुर्गा सप्तशती म्हणजे शक्ती साधनेचा शुद्ध मार्ग आहे। दुर्गा सप्तशती म्हणजे शांतीचा संदेश। दुर्गा सप्तशती वाचल्याने मन शांत होते, तणाव आणि काळजी कमी होते, घरातील वातावरण पवित्र होते, नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, प्रत्येक अध्याय सकारात्मकता आणतो, संकटात श्रद्धेचा आपल्याला आधार मिळतो, मन स्थिर होते आणि आनंदी राहते, भक्ताला धैर्य, साहस, मानसिक ताकद मिळते, आयुष्यात आपला आत्मविश्वास वाढतो, देवीची कृपा सर्वत्र आपल्याला जाणवत असते। म्हणून दुर्गा सप्तशती म्हणजे शांतीचा एक मार्ग आहे आणि दुर्गा सप्तशती नक्कीच आपण वाचायला हवी। दुर्गा सप्तशती म्हणजे जीवनातील शिकवण। दुर्गा सप्तशती हा जीवनाचा मार्गदर्शक गाथा आहे। यात अन्यायावर न्यायाचा विजय आहे। संकटातही धैर्याने आपण लढा द्यावा ही शिकवण यात आहे। देवी आपल्याला कधीच एकटे सोडत नाही। श्रद्धा आणि पराक्रम हे जीवनाचे आधार आहेत। अंधारानंतर प्रकाश नेहमी येतो हे या ग्रंथातून आपल्याला शिकायला मिळते। भक्तीने जीवन सुंदर बनते। यश मिळवण्यासाठी धैर्य, साहस महत्त्वाचे आहे आणि मानसिक ताकद आपल्याला यामुळे मिळते। देवीच्या शक्तीने सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात। म्हणून दुर्गा सप्तशती हा जीवनाचा खरा धडा आहे। ही जीवनातील खरी शिकवण आहे आणि ही शिकवण आपल्याला मिळते। म्हणून मंडळी, दुर्गा सप्तशती नक्की वाचावी। दुर्गा सप्तशती म्हणजे देवीचा आशीर्वाद। दुर्गा सप्तशती वाचणाऱ्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, त्याची संकट दूर होतात, अडीअडचणी दूर होतात, घरात सुख समृद्धी नांदते, घरात समृद्धी येते, कुटुंबात आनंद वाढतो, भक्ताचे मन शांत होते, सकारात्मक ऊर्जा घरातील वाढते, नकारात्मकता घरातून निघून जाते आणि आत्मविश्वास उंचावतो, मनातली भीती नाहीशी होते, मानसिक ताकद त्याला मिळते, देवीचे संरक्षण सदैव त्याला प्राप्त होते, देवीचे सदैव संरक्षण लाभते, भक्ती आणि श्रद्धा त्याची वाढते। म्हणून दुर्गा सप्तशती हा देवीचा आशीर्वादाचा खजिना आहे असे म्हटले जाते। तर मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।